नमस्ते, स्वागत आहे सुजाताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे ओल्या जवल्याची सुकी भाजी कशी करायची ते। आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुटसुटीत असा ओल्या जवल्याची भाजी झाली आहे, अतिशय टेस्टी झाली आहे। आता त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आपण। इथे मी बघा जवला घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुतलेला आहे 3-4 पाण्याने आणि निथळत ठेवलेला आहे। एका कढईमध्ये चाळणी घेतली, त्यात निथळत ठेवलेला आहे। बघा तुम्ही बघू शकता पाणी किती पडते त्यातून। असं निथळत ठेवायचं आहे आपल्याला। आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते तुम्ही बघू शकता। तर मी 2 ते 3 कांदे असे मोठे बारीक चिरून घेतलेत, कढीपत्ता घेतलेला आहे 5-6 आणि हिरव्या मिरच्या 2 घेतल्या, आलं लसूण आणि कोथिंबीर, लाल तिखट घेतले, थोडीशी हळद घेतली, अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घेतलेले। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकते मी तेल, साधारण 4 चमचे टाकलेले आहेत छोटे। आता कांदा आपल्याला टाकायचा आहे। कांदा परतून घेते मी, चांगला लाल रंगाचा परतून घ्यायचा आपल्याला। 2 ते 3 मिनटं कांदा परतल्यानंतर मी कढीपत्ता आणि मिरची टाकली आहे। आपल्याला लालसर असा कांदा करून घ्यायचा आहे आणि थोडा असा आपला परतून झाला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट। आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनटं झाले, कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर झालेला आहे। आता हळद टाकते मी, अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स झालेली आहे हळद। आता आपल्याला टाकायचे आहे जवला। इथे मी धुतलेला जवला टाकते आणि तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र असा स्वच्छ दिसतोय। आता हे मिक्स करून घेते मी, पाणी पूर्णपणे निथळून काढलेलं आहे त्यातलं आणि तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत मस्त झालेलं आहे आपला ओला जवला। आता मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकते, कांदा लसूण मसाला आहे, तुमच्याकडे जो असेल तो टाका मसाला। आणि इथं मी मसाला मिक्स करून घेते व्यवस्थित असा। गॅस मीडियम टू लो ठेवलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मीठ मी आता हलवून घेते व्यवस्थित असं। गॅस मीडियम केलेला आहे, तुम्ही बघू शकता असं त्या मीठ टाकल्यानंतर असं त्याला पाणी सुटते। गॅस कमी केलेला आहे मी आणि आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे, ह्याला वाफेवरच शिजवायचं आहे। त्याला जे पाणी सुटले त्याच्यातच शिजवायचं आहे आपल्याला। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। अजून थोडंसं जरा पाणी आहे त्याच्यामध्ये हलकंसं। आता मी ते गॅस कमी केला एकदम आणि त्यावरती झाकण ठेवणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। आता गॅस कमी करून झाकण ठेवलेलं आहे 3 ते 4 मिनटासाठी आणि 3 ते 4 मिनटं झाले, तुम्ही बघू शकता आपला जवला तयार झालेला आहे। खूप सुरेख असा झालेला आहे। तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता, अतिशय चांगला लागतो। तांदळाच्या भाकरीबरोबर तर एकदमच छान लागतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता जवल्याची भाजी तयार झाली आहे, मी वरून कोथिंबीर टाकली आहे आणि हलवून घेते, मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये सर्व करूया।